महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता सरकारच्या माध्यमातून मोठ्या आनंदाची बातमी या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मतदानाचे निकाल आता या ठिकाणी जाहीर झाले। आता ते निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यास स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आदेश देऊन टाकलेले आहेत। बघा, सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं वितरण हे सुरू केलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, या टप्प्यामध्ये आता सरकार वाटप करणार आहे। एका टप्प्यातील बघा 12 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये केलेला आहे। 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेला आहे। तर तुम्हाला तिन्ही टप्प्यांची यादी दाखवतो, फक्त काळजी किंवा चिंता तुम्हाला करायची नाहीये। कारण की बघा, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी आता या ठिकाणी सरकारने आता आदेश देऊन टाकलेले आहे की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण आता भरपूरशा दिवसापासून थांबलेलं होतं आणि अनेक शेतकरी बांधव इथे प्रतीक्षा करत होते। भरपूरशी शेतकरी बांधव इथे वाट पाहू लागलेले होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, कधी येणार। कारण की बघा, नमोचा 8वा हप्ता येण्यास भरपूरसा विलंब झाला। आता बघा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भरपूरशी वाट इथे शेतकरी बांधवांना पाहावी लागली। आता शेतकरी बांधवांनो बघा, इथे जो काय पहिला टप्पा असणार आहे तो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार, कोणते जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये पात्र असणार, ही सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती मिळत राहील। आणि हा तुमचा जिल्हा नक्की कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही हे आम्हाला पाहायला नक्की आवश्यकता मिळेल। त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तसेच व्हिडिओला पण लाईक करा। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता बघा, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता क्रेडिट होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागली आहे। शेतकरी बांधवांनो बघा, आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला। त्यानंतर शेतकरी बांधवांना वाटत होतं की 1 ते 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल। कारण की मागल्या वेळेस असंच होत होतं की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला कीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत होता। परंतु पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकरी बांधवांना मिळाला, परंतु नमो 8वा हप्ता हा विलंबात होत राहिला। त्यामुळे शेतकरी बांधवांना आतुरता आहे की नमो शेतकरी योजना हप्ता नेमके कधी जमा होणार। तर शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी आलेली आहे। या यादीमधील जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। तर तुम्हाला नमो हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी। नंबर 1 वरती आहे बीड। बीड मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर बीड मध्ये राहत असाल, बीड मध्ये शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की बीड मध्ये आता नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे। आणि हा तुम्हाला असं बातम्यामध्ये सांगण्यामध्ये येतंय की नमो हप्ता तुम्हाला 3000 रुपये मिळणार, 4000 रुपये मिळणार, परंतु असं काहीही नाहीये। तुम्हाला नमो हप्ता या ठिकाणी 2000 रुपये दिला जाणार आहे। इथून मागचे पण 7 हप्ते तुम्हाला 2,000 रुपये दिले झालेले आहेत। त्यानंतर 8वा हप्ता सुद्धा तुम्हाला 2000 रुपये दिला जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। बुलढाणा मध्ये जर तुम्ही शेती करत असाल, बुलढाणा मध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता बुलढाणा मधील शेतकरी बांधवांची नमो हप्त्याची आतुरता संपलेली आहे। आता नमो हप्ता बुलढाणा मध्ये सुद्धा जमा केला जाणार आहे। त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। भंडारा मध्ये जर राहून तुम्ही शेती करत असाल, भंडारा मध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। कारण की भंडारा मध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। त्यामुळे भंडारा मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जर तुम्ही भंडारा मध्ये राहत असाल, भंडारा मध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। त्यामुळे भंडारा मध्ये सुद्धा नमो 2000 रुपये हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। त्यामुळे भंडारा मधील शेतकरी बांधवांनो, आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। चंद्रपूर मध्ये सुद्धा राज्य सरकारच्या हस्ते या ठिकाणी नमो हप्ता वितरित केला जाणार आहे। आता निवडणुकी संपल्या आहेत। आता शेतकरी बांधवांना नमो हप्त्याचं वितरण डीबीटी द्वारे होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये आलेली आहे।
त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर गोंदियामधील जर तुम्ही शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की गोंदियामधील आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. राज्य सरकारच्या माध्यमातून गोंदियामध्ये सुद्धा या ठिकाणी नमो हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे गोंदियामधील शेतकरी बांधवांना माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो हप्ता तुम्हाला लवकरच जमा केला जाणार आहे. त्यानंतर हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. हिंगोलीमध्ये सुद्धा नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.